इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानसह अनेक शहरांवर हवाई हल्ला, इराणकडून इस्रायलला चोख प्रत्युत्तर, इस्रायलमध्ये आणीबाणी जाहीर. इमारतीच्या 8व्या मजल्यावरून 6 कामगार पडले, एकाचा मृत्यू, 5 जण जखमी. मुंबईतील चेंबूरच्या सुभाष नगर भागातली धक्कादायक घटना. वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामादरम्यान अपघात, पुलाचा लोखंडी रॉड अंगावर कोसळल्यामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा, छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मोर्चाला सुरुवात. कबनूरमध्ये शिवशंभूंचा अपमानाच्या निषेधार्थ मोर्चा. अजितदादांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण, अपघात की घातपात या संदर्भात संशय कायम, तर विमान अपघातासंदर्भात आज प्राथमिक तपास अहवाल येण्याची शक्यता. दादाच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, दादा तुम्ही कायम स्मरणात राहाल, खासदार सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट. डीजीसीएच्या हलगर्जीपणामुळेच अजितदादांचा बळी गेला, खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी कॉन्ट्रॅक्ट किलर असल्याचा घणाघात. राजशेखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह 70 जणांना क्लीन चिट. आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला. राज्यसभेसाठी महायुतीची सावध भूमिका, महायुती राज्यसभेच्या 7 पैकी 6 जागा लढवणार, सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीनं 2 उमेदवार मैदानात उतरवल्यास महायुती ही 7वा उमेदवार देण्याच्या तयारीत. बदलापूर स्त्री बीज तस्करीचं ठाणे नाशिक कनेक्शन उघड, ठाणे शहरातील अलिशान इमारतीमध्ये गर्भाचा सौदा. नाशिकचं आयव्हीएफ सेंटरही पोलिसांच्या रडारवर, स्त्री बीज तस्करीचं मुख्य केंद्र ठाणेच असल्याचं समोर. नवी मुंबईच्या खारघरमध्ये हिंददी चादर कार्यक्रम, देश विदेशातून 18 ते 20 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार. कार्यक्रमामुळे ठाणे नवी मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल.